एकीकडे अभिजित आबा पाटील यांचं देखील नाव चर्चेत येताना पाहायला मिळतंय। शरद पवार गटातल्या मंचावर देखील त्यांनी सभा गाजवल्या, मात्र ऐन वेळेस कारखान्यावर कारवाई आणि त्यांच्यावर कारखान्यावर जप्तीची कारवाई व्हायला लागल्यानंतर त्यांनी अचानक जे आहे ते निंबाळकरांना पाठिंबा दिलेलं पाहायला मिळालं। कसं आहे नेमकं राजकीय गणित? गेल्या 5 वर्षाचं गणित बघता ज्याला कुणाला भीती दाखवू शकतील, ईडीची नोटीस निघू शकेल, कुठलं काय त्यांचं काळबेरं काढू शकतील, अशा कुठल्याही माणसाला महाविकास आघाडी उमेदवारी देईल असं मला वाटत नाही। आणि अभिजित आबाच्या बाबतीमध्ये आपण म्हणसाल तर ते काल देवेंद्र फडणवीसांच्या आरणच्या स्टेजवरती होते। जसं आपण एखाद्याचं कर्ज काढल्यानंतर जर भरलं नाही तर आपलं सिबिल खराब होतं, तसं राजकीय सिबिल त्यांचं खराब झालेलं आहे। उभा राहण्यासाठी प्रत्येकजण हितं समोर दिसत आहेत, हे सुद्धा स्वतंत्र आहेत, ज्याला लढवायची ते लढवू शकतात। माझा विषय फक्त तुतारीच्या उमेदवाराबाबतीमध्ये आहे आणि माझं स्पष्ट मत आहे की लोकसभेला तुतारीचा प्रचार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील माणसालाच उमेदवारी मिळणार। आपण जर पाहिलं असेल तर माड्याची जी उमेदवारी आहे, विधानसभेची उमेदवारी, ही खऱ्या अर्थानं माड्यातून जे आहे ते तुतारीचं चिन्ह घेऊन जो उमेदवार आहे तो या ठिकाणी आपल्याला उभा राहिलेला दिसेल। आणि यंदा येत्या काळात देखील माड्या विधानसभा मतदारसंघात देखील शरद पवार गटाचाच उमेदवार असेल आणि तो कदाचित मी देखील असू शकेल असा आत्मविश्वास जो आहे तो संजय बाबा कोकाटे यांनी व्यक्त केला। आणि दुसरीकडे अभिजित पाटलांचं सिबिल देखील खराब झाल्याची टीका देखील जी आहे, टिप्पणी देखील जी आहे ती संजय बाबा कोकाटे यांनी TV 9शी बोलताना केली आहे। कॅमेरा पर्सन शेखर मेहत्रे, मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।